हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला वालाची शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे बटाटा सोबत. अगदी इझी रेसिपी आहे, पण खायला खूपच यम्मी आहे, खूपच मस्त आहे. भातासोबत पण आणि भाकरी चपाती सोबत पण खूपच यम्मी आहे. चला मग रेसिपी पाहून घेऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी शेंगा साफ करून कापून धुवून घेतले. आणि कापायच्या आधी शेंगाला तोडून बघायचंय की आतमध्ये किडे आहेत की नाही ते बरोबर साफ करायचे. आणि इथे बघा मी 2 बटाटे घेतले आणि कापून धुवून घेतले. आणि इथे घेतले एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि एक मोठा साईजचा कांदा घेतले बारीक चिरून. आणि इथे घेतले 1 टेबलस्पून भरून होईल एवढे आलं लसणाचे ठेचा घेतले. एवढे साहित्य आपल्याला अरेंज करायचे आहेत आणि बाकीचे साहित्य किचनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. ते मी तुम्हाला नंतर दाखवते. चला मग पॅनकडे जाऊया. मी एक फ्राय पॅन घेतले आणि आता मी थोडंसं तेल टाकून घेते. मी भाजीमध्ये ग्रेव्ही नाही ठेवणार म्हणून मी फ्राय पॅनच घेतले. जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही कढी पॅन घ्या म्हणजे कढाई घ्या. आता तेलामध्ये आपण बटाटे फ्राय करून घेऊया. बटाटे थोडेसे लाल लाल करून फ्राय करायचे आहेत. थोडासा मीठ घालून घेऊ आणि फ्राय करून घेऊ मीडियम हीट वरती. हलवून घ्यायचे चांगले. परतून परतून फ्राय केले मी. तुम्ही बघू शकता आता थोडासा लाल लाल कलर व्हायचे सुरुवात झाले. आता मी काढून घेतले आणि आता परत थोडासा तेल घालून घेऊया आणि तेल थोडं गरम होऊ देऊया. तेल कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, काही हरकत नाही. आता मी फोडणी टाकते. अर्धा टीस्पून जिरे घातले आणि अर्धा टीस्पून मोहरी घालते. आणि थोडीशी म्हणजे चिमूटभर हिंग टाकून घेऊया. फोडणीला चांगले तडतडू द्यायचे आणि त्यानंतर कांदे घालून घ्यायचे. आता मी कांदे घालून घेतले आणि मीडियम हीटवर थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत थोडासा फ्राय करून घेऊया. आणि ब्राऊन कलर झाले की आपण आलं लसूण पण घालून घेऊया. तुम्हाला वाटलं तुम्ही पेस्ट पण वापरू शकता, काही हरकत नाही. मी ठेचून घेतले. आलं लसणाचा कच्चा फ्लेवर संपला आहे. आता मी टोमॅटो घालून घेते. आणि टोमॅटो घातल्यानंतर आपण मीठ पण घालून घेऊया चवीपुरती. थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यानंतर थोडेसे पावडर मसाले पण घालायचे आहेत. आता मी घालते अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरती लाल तिखट, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. जर तुम्हाला दुसरा कोणताही मसाला घालायचा आहे जसं की काळा मसाला, गोळा मसाला, कोणताही मसाला घालू शकता, काही हरकत नाही. अर्धा टीस्पून मी घालते काश्मीरी लाल मिरचीचा पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला. आता चांगले मिक्स करून घेऊया. आता चांगलं मिक्स झाल्यानंतर मी मसाल्यामध्ये सेम फली म्हणजे की वालाची शेंग घालून घेते. शेंगा घालून चांगले एकदा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर झाकण लावून शिजवायचे. मीडियम हीटवर लगभग 5 ते 6 मिनिटांसाठी थोडासा वाफ करून घ्यायचे. तोपर्यंत टोमॅटो पण छान सॉफ्ट होईल आणि मसाला पण कुक होईल. शेंगा पण सॉफ्ट होईल थोडंसं. आता बघा 5 ते 6 मिनिटांनंतर असं आहे. मी आता थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी खूप जास्त नाही घालणार, पण तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही ठेवायची असली तर तुम्ही अजून थोडंसं जास्त पाणी घालू शकता. मी थोडंच पाणी घातलं. एवढे पाणी मी सुकवून घेणार आहे. आणि एवढे पाणी सुकताना बटाटे पण छान कुक होईल आणि शेंगा पण छान कुक होईल. मी बटाटे पण घालून घेतले तुम्ही बघू शकता. आता आपण झाकण लावून कुक करूया मीडियम हीटवरती जोपर्यंत भाजी छान शिजत नाही. म्हणजे बटाटे पण आणि शेंगा पण. लगभग 12 ते 15 मिनिटांनंतर आता भाजी छान शिजलेली आहे. मी तुम्हाला एकदा चेक करून पण दाखवते. थोडंसं परतून घेतले मी आणि इथे बघा बटाटे खूप छान शिजलेले आहेत आणि सेम फली म्हणजे की शेंगा पण खूप छान शिजले. आता शेवटीला मी थोडीशी साखर घातली आणि जर तुमच्याकडे फ्रेश कोथिंबीर असली तर ते पण टाकून घ्या. माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केली. परत एकदा छान परतून घेतले मी आणि आता आपली भाजी अगदी रेडी आहे. हीट बंद करून घेऊया आणि गरमागरम सर्व्ह करून घेऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती छान भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकता. खूपच यम्मी भाजी तयार होणार. ही सिंपल रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि